संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम दाम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ध्यानम बालार्क्रभिन्न नीलजटिलं भस्मांगरांगोज्वलं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिपरिवृत्तं सिद्धे समरादितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्धनामधारका ते सांगत. अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने परी सांप्रत कलिदारुण जनानन मे पवित्राचरण म्हणून गुरु दयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगित असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवणे पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगोनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्याचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो अत्री अनुसया कारण दत्तात्रयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे यदु अलर्क परशुराम क्रांतवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम दाम ओम बीज मंत्र पठने प्रगटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतार येती आणि जाती तैसे न हे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया जगदुद्धार स्वये कष्टे विश्वंभर. श्री दत्तात्रय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावोनी मोक्ष मार्गा लावीत असे. त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृत्त कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूप गोचर विविध रूपे फिरत असे. पिठापूर ग्रामात आपळाचे सुमती राहत श्री दत्तात्रयाचे आराधित मनोभावे करोनिया. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षाम देही म्हणत दारी उभे राहुनिया. सुमती भिक्षा वाळत पोटभरी जेव्हा म्हणत प्रसन्न होनी श्री दत्त म्हणती काय हवे तू ते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मय ती पाहत असे. पिठापुरा आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाणा दत्ताचे. 16 वर्षापर्यंत माता पित्याचे सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्तांते. तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीती ते. तेथोनी कुरवपुरात अंतिस्थायिक होत दूरदूरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवपुर महासिद्ध पीत जाणा भक्तां पीत जाणा होत असे. कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात एकचे असे राजा तो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मज प्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तया प्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धार करीती अमित महिमा होत असे. ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित जो जे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले. अध्याय पहिला समाप्त. ओवी संख्या 31.